नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण जराही तेल न वापरता सगळ्यांच्या आवडीची अशी मेयोनीज बनवणार आहोत. तर त्यासाठी कढई ठेवली आहे मी गॅसवरती. थोडंसं पाणी घालायचं आणि दूध घालायचं. तर हे अर्धा लिटर दूध आहे, तबेल्याचं दूध आहे, म्हैशीचं. दूध घालायचं आणि सतत ढवळत राहायचं ह्याला. आता हे दूध आपल्याला फाडायचं आहे. तर दूध फाडण्यासाठी इथे मी थोडंसं व्हिनेगर घातलेलं आहे. तर व्हिनेगर घातलं की सतत ढवळत राहायचं, म्हणजे एकसारखं असं दूध रवाळ फाटलं जातं. तर ही मेयोनी मला थोडीशी मसालेदार करायची आहे. आता दूध फाटायला लागलं की याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं, थोडंसं अद्रक किसून घालायचं, हवं तर लसणाच्या 1-2 पाकळ्या कापून घालायच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची, पुदिन्याची 2-3 पानं घालायची, थोडंसं ब्लॅक पेपर घालायचं. म्हणजे आपल्याला जशी चव हवी आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये साहित्य ॲड करायचं. आणि अशा प्रकारे आपलं हे मसाला पनीर तयार झालेलं आहे. आता हे आपण एका कापडामध्ये घालायचं, व्यवस्थित असं पिळवून घ्यायचं पाणी आणि वरतून दाब देऊन एक ते 1.5 तासासाठी हे असंच ठेवून द्यायचं. खूप छान असं घट्टसर पनीर तयार होतं. तुम्ही बघू शकता किती छान असं हे रवाळ झालेलं आहे. आता हे कापड व्यवस्थित बांधायचं आणि वजनदार ठेवायचं. तर 1.5 तासानंतर हे असं छान पनीर तयार झाले. मागे मी एक मसाला पनीरचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. अगदी सुरुवातीलाच म्हणजे मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हाच तो टाकलेला आहे. छान व्ह्यूज आले होते त्याला, 3-3.5 हजार. आणि अशा प्रकारे आपले हे मसाला पनीर तयार झालेलं आहे. आता आपण याची मेयोनी बनवूया. तर त्यासाठी इथे मिक्सर जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक घातलं आहे, अजून थोडंसं, 1 हिरवी मिरची घातली आहे, थोडीशी कोथिंबीर घातली, 2 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि हे थोडंसं प्लेन पनीर मी नाश्त्यासाठी बनवलं होतं ते सुद्धा घातलं. म्हणजे जवळजवळ 1 लिटर दुधाचं हे दोन्ही मिळून पनीर आहे आणि 1 लिटर दुधाची आपण मेयोनी तयार करणार आहोत. हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता घालायचं याच्यामध्ये दूध 1 कपभर आणि चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं. साखरसुद्धा 1 चमचा घातली तरी चालते, पण मी घातलेली नाही. आणि हे मिक्सरला असं छान बारीक वाटून घ्यायचं. खूप छान मेयोनीज तयार होतं. चवसुद्धा खूप अप्रतिम लागते. आणि असं हे आपलं मसाला मेयोनीज तयार झालेलं आहे. सगळे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता 1 लिटर दुधाचं जराही तेल न वापरता किती छान असं मेयोनीज तयार झालेलं आहे. एरवी आपण जे मेयोनीज विकत आणून खातो त्याच्यामध्ये फक्त दूध आणि तेल असतं. याच्यामध्ये आपण तेल जरासुद्धा वापरले नाही. 0 ऑइल मेयोनीज तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं लिंबू पिळून किंवा मग चाट मसाला. तर मी इथे चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि जारमध्ये हे भरून ठेवायचं. फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर अगदी 8 दिवस हे व्यवस्थित टिकलं जातं. मुलांना हवं तेव्हा आपण हे खायला देऊ शकतो. तर ही मसाला मेयोनीज तयार झालेली आहे आपली. आता हिला जारमध्ये भरून ठेवूया. नाही भरली तरी चालेल, मी लगेचच सँडविच तयार करणार आहे याचं. पण बर्नीमध्ये भरायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तर आपल्या 1 लिटर दुधाची इतकी मेयोनीज तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी तयार झालेली आहे. आणि ही मेयोनीज आपण ब्रेडसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो. मी बनवणार आहे सँडविच. तर सँडविचची तयारी केलेली आहे मी. ढोबळी मिरची घेतली आहे, थोडंसं गाजर घ्यायचं आणि थोडीशी काकडी घ्यायची. सगळे जिन्नस आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये कापून घ्यायचे. आता या लाल किंवा पिवळ्या मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालते, हिरवी ढोबळी मिरची. मिरच्या कापून झालेल्या आहेत. आता काकडी कापायची, गाजर कापायची, सोबतच कापायचा थोडासा कांदा. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून स्वीटकॉर्न वगैरेसुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारे आपली सगळी तयारी झाली. सँडविच वगैरे बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा जर असं घरी बनवून मुलांना खायला दिलं तर मुलंसुद्धा खुश आणि घरातले बाकीचे सुद्धा सगळे खाऊ शकतात. तर तयारी सगळी झालेली आहे आणि शेवटी हा कांदा कापून घेतलेला. तर कांदा पूर्ण मोकळा करणार आहे मी. आता आपण सँडविचची तयारी करूया. थोडासा वेळ लागतो, पण घरचं चविष्ट ताजं फ्रेश असं खायला भेटतं.
तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे, साधा ब्रेड आहे आणि ही आपली तयार केलेली मेयोनीज आहे. खूप छान रंग आला आहे. तर इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडला आता मी लावणार आहे थोडीशी मेयोनीज, थोडंसं टोमॅटो केचप आणि थोडंसं लावणार आहे मी याला ग्रीन चिली सॉस. ग्रीन चिली सॉस थोडंसं तिखट हवं म्हणून लावणार आहे. नाही लावलं तरीसुद्धा चालेल, कारण आपण मेयोनीजमध्ये मिरची घातलेली आहे. तर हे सगळं साहित्य व्यवस्थित लावून घ्यायचं ब्रेडला आणि त्याच्यावरती हे तयार कट करून घेतलेले सगळे जिन्नस घालायचे आणि व्यवस्थित असं याला भाजून घ्यायचं. आता आपण दोन्ही ब्रेड तयार करून घेतलेत. याच्यावरती साहित्य घालूया. छान असं याला भाजून घेणार आहोत आपण. खूप छान असं सँडविच तयार होतं. खूप हेल्दी. ह्याच्यामध्ये आपण काहीही वेगळे मसाले किंवा काहीही वापरलेलं नाही आहे. तेल तर आपण जरासुद्धा कशातच वापरलेलं नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे. लेअरनुसार छान असे कापून घेतलेल्या भाज्या घालायच्या. वरतून आता ठेवायचं याच्यावरती दुसरा तयार केलेला ब्रेड तव्यामध्ये टाकून याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि सोबतच आपण खूप सारे सँडविच अशा प्रकारे तयार करू शकतो आणि सगळ्यांना घरात खाऊ घालू शकतो. ही सगळी तयारी आपण घरात करून घेतली. फार वेळ नाही लागत, अगदी 1-अर्धा तासाचं काम असतं, पण मेनू खूप छान असा तयार होतो. सँडविच तयार झालेला आहे आपला. तर तवा आधीच तापत ठेवला होता मी. तवा गरम झाला. आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची. थोडंसं बटर लावायचं आणि उलटी पलटी करत हे सँडविच कुरकुरीत असं भाजून घ्यायचं. तयार झाल्यानंतर खूप छान चव लागते, अगदी अप्रतिम. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं सँडविच तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.